स्वातंत्र्यपूर्व काळातले सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचे, हैदराबाद गॅजेटियरचे अशी कुणकुण कानावर आली सरकारकडून आमच्या म्हणून सांगायला तुम्हाला की स्वातंत्र्यपूर्व काळातला दस्तावेज कसा लावा बाबा. जर स्वातंत्र्यपूर्व काळातले तुम्हाला दस्तावेज मान्य नाही तर मग इंग्रजी कसं का मान्य? स्वातंत्र्यपूर्व काळातलं छत्रपती शिवरायांनी केलेलं स्वराज्य हे मान्य नाही का काय मग तुम्हाला? तुम्ही काय करा, 58 लाखाचे 28,000 दामाल प्रमाणपत्र द्या, लेखट संपूर्ण टाका विषय. 4 प्रमाणपत्राचे आमच्या द्या, व्हॅलिडिटी द्या. तुम्ही हैदराबाद गॅजेट नुसार त्यांना सांगा लागेल एक उपसमितीचा अध्यक्ष ती आणि ते कमी करून आणते. तुम्ही जास्त करून आणायचं तर कमी करून आणायचं. तुम्ही 60 लाख आणायला पाहिजे होते. तुम्ही ना 58 लाखाच्या नोंदी 28,000 देऊन टाका. ते 4 एक देऊन टाका आमची व्हॅलिडिटी त्या रद्द केल्या. त्या खोट्या असेल तर फाडून टाका मग तुम्ही त्या देऊन टाका. हैदराबाद गॅजेट नुसार तुम्ही जे आर काढलाय तर कसे प्रमाणपत्र देणार आहेत आणि व्हॅलिडिटी कसे देणार आहेत हे आम्हाला सोप्या भाषेत अधिकाऱ्यांना सांगा. आम्हाला सुद्धा ते सरळ म्हणतायत तुम्ही एसओपी काढली त्या एसओपीत होत ना. आम्हाला तुमचा फोन लागला की त्यांची लागत इंडिकेटर आम्हाला ते येणार रिझल्ट आणि तुम्ही जे अर्थ दिला एक बी नाही म्हणतं तर एक स्वीकारला नाही त्याने 3 महिन्यात एक अर्ज अधिकारी घेतच नाही. तर माझी विनंती काय मी मागे म्हटलं ना, असे जे कोणी अर्ज दिल्यानंतर नकार देतात. साहेब आपली आजची बैठक याच्यासाठी, तुम्ही याच्यासाठीच तुमचं व्याप सोडून आलात राज्यातला की तुम्ही जर गॅजेट नुसार तुम्हाला जर थांबा तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातला जर दस्तावेज मान्य आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांना ओबीसी प्रमाणे का सांगत नाही? आम्ही जे आर काढलं 50-12 घराने कशामुळं? बरं तुम्हाला व्हॅलिडिटी द्यायचा प्रॉब्लेम आहे. आमचं म्हणणं असं आहे तुम्ही व्हॅलिडिटी कशी देणार? दिलं प्रमाणपत्र समजा आता दिलं, कशी देणार माहित नाही तुम्हाला ना अधिकाऱ्याला. बरं हे रिअल आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही असं सांगा ना की तुम्ही गाव समिती घेतली ना, तुम्ही जर नातं जोडलंय विखेचं दुसऱ्या रक्ताचं नातं जोडलंय तुम्ही गाव समितीने जर अहवाल दिला हा विखे रक्ताचे नातेवाईक तर ती व्हॅलिडिटी देतच कस काय नाही? किंवा म्हणतो आम्हाला हे नाही जमत ना, असं वंशवळाचा कायदा नाही ना सांगत, असं आम्हाला व्हॅलिडिटीचा कायदा नाही ना सांगत. मग कोणता कायदा आहे तो सांगा ना त्यांना. का नसतं मग सरळ सांगून टाका आम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळातला सरकारी दस्तावेज मान्य नाही आणि मागायचं तरी बंद करतो. तसं नाही होणार. मग आता आपण जवळजवळ 3,500 लोकांना दाखल दिले जातात. त्याच्यामध्ये जिथे नाकारले नाही ही गपला तुम्ही 29 काही ठेवू नका. एसओपी आपण जाहीर केले आहेत आपण कलेक्टरला आणि सगळ्यांना. आय डोंट थिंक इट इज सिरियसली फॉलो. फॉलो तर मग इंग्लिश आणि मी लागत नाही आणि मग अधिकाऱ्याला येतंय मग त्या अधिकाऱ्याला. त्याच्यामुळे काय झालंय की आम्ही पाटील साहेबांकडे आलो आम्ही सगळे. इश्यू इज की त्याच्यात त्यांनी अर्ज केल्यानंतर विश्वास समितीच्या शिफारस केल्यानंतरही एसडीएम ते नाकारतात. आणि अधिकारी कोणालाच घेत नाही. जात पडताळणी समितीचा तो स्वीकार एक बी गाव समिती ऍक्टिव्ह नाही. माझं म्हणणं काय आहे की आता 36 तारखेपासून आंदोलन करणार आहे. नेक्स्ट 2-3 डेज माझी काय विनंती होती की तुम्ही त्या प्रत्येक कलेक्टर स्तरावरून त्यांनी त्यांच्या मध्ये काय कार्यवाही केली, किती दाखले, वाय फॉर्म अर्ज काय येत नाही. एक तर लोकांना जर असं भावना असेल की अर्ज करून फायदा नाही, त्या 2 लोकांनी काय पाहिलं असेल अर्ज करून फायदा नाही तर मग आणखी गावातील 100 लोक कार्य करणार नाही ना. पण तरी तो त्या भागीतच असेल अर्ज करण्यामध्ये आपण काय तो अर्ज येत नाही. अर्ज येण्याची पाठीमागची कारण अशी असेल ना की आपलं नाकर्तेपणा आहे, आपल्याला अधिकारी खाली पातळीवर माइंड आपल्या करत नाही. वॉन्ट टू गो काही अडचणी प्रत्येकाला त्यांना लावून घ्यायचंय थोडक्यामध्ये. तर मला आता टुडे मंडे तर मला तुम्ही शनिवार गुरुवारपर्यंत याचा विषय पूर्ण करा. 26ला 26 तारखेला त्यांना तुम्ही परत संभाजीनगर 27 परत येतो पाहिजे. अधिकारी सोबत पाहिजे. काय करा तुम्ही सगळ्या प्रांतांना बोलून घ्या. काय प्रॉब्लेम आहेत ना हे तुम्हाला त्याला तोंडावर विचारता येईल. आम्हाला सांगा काय दुरुस्त करायचं. माझ्या डेप्युटी सीएम आहे दोन्हीला व्हॅलिडिटीला काय दुरुस्त करायच्या, एसओपीत काय दुरुस्त करायच्या तुम्ही अधिकारी सोबत आणा. 7 वाजेपर्यंत आपण कमिशनर पासून सगळे
त्याप्रमाणे मग आपण काय डिस्कस करायचं. दाखले देणारे प्रांताधिकारी त्यांना बोलवायचं पुढच्या 3-4 दिवसांमध्ये संभाजीनगरला प्रांत काय करत नाही, प्रांताला बोलवा आणि सरळ बोलवा. 3-4 आणि जे जातपात असेल, जे अध्यक्ष आहेत ना, बरोबर. घरी पाठवा. बरोबर नाही बोलू ज्यांनी ज्यांनी दिरंगाई केली किंवा असं डिले केला किंवा मुद्दाम दडपून दडपून ठेवलंय आत्ताचं बरोबर आपलं रक्षाबंधन आहे ना. आपण पण पाहिजे मग याचं आपली साधं सोपं देतोय मी तुम्हाला. त्याचे उत्तर पण तुम्हाला दिले. लेवलवर काही शोध घेतात. तुम्हाला काय पाहिजे आम्हाला गॅजेट लागू करायचं. ज्या दिवशी सरकार ठासून म्हणून गॅजेट आम्हाला लागू करायचं. मग मी सगळे issue तुम्हाला प्रमाणपत्र देण्यासाठी कशी पाहिजे आणि व्हॅलिडिटी देण्यासाठी काय पाहिजे मग सेवनच लागली. ते मध्ये विचारू नाही होत आमच्या एसओपी फॉलो करावं लागेल ना. नाही म्हणते नाही त्याच्यामध्ये नाही म्हणते त्याच्यामध्ये आपण कसं समोर आहे आणा दादा? बरं. ते नाही म्हणले तर आम्हाला तरी म्हणता येईल. तुम्ही काय करा, एसओपी उपसमितीची बैठक अंतरावलीत लावा. सगळे अधिकारी बोलायचे. एसओपी आपल्याला दिल्यानंतर ती फॉलो करावीच लागेल ना म्हणजे त्याला. मला कळू द्या ना मग कोणता अधिकारी इथं तुमच्या समोर आम्हाला नंतर कसं काय नाही म्हणतो. तुमच्यावर तर दोष उठला. आम्हाला माहित नाही तुम्ही मागं काय सांगता आणि पुढं काय सांगता. आपण आता बैठक बोलवतो. आपले 2 प्रतिनिधी पाठवा. सगळे काय अधिकारी हजर प्रतिनिधी करू. काय नसतं काही साईड लय अवघड झालंय. संभाजीनगरला आपण या ना, किंवा आपण नारायणगावला या ना, करू ना आपण. तुम्ही एवढे संभाजीनगरला PR तुम्हाला काढला अडचण आता काय? किंवा अधिकारी सोबत घेऊन, अभ्यासक सोबत घेऊन, तज्ञ सोबत घेऊन, जनरल ऍडव्होकेट घेऊन सगळे घेतले तुम्ही तरी एक प्रमाणपत्र निघा. याचा अर्थ कुठेतरी खुटी आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो साहेबांनी सांगितलं ते संभाजीनगरला साहेब त्याच्यानंतर कमिशनर सगळे प्रांताधिकारी, सगळे सगळे जिल्हाधिकारी, बरोबर आहे. जातपाल समितीचे आणि अध्यक्ष आमची तुम्हाला पण अध्यक्ष विनंती आहे. सगळे बोलवले. तुम्ही आम्हाला जास्त तासाभरात सांगितलं विषय दादा. संपला. दादानी यावं त्या मिटिंगला. मग तुम्ही सोयीचं करून द्या. मी आंदोलनाच्या तयारीत आहे. म्हटलं इथं ग्राउंड तयार करायचंय. आमचा फेस पडलाय. त्याशिवाय आज जे काही तुम्ही आंदोलनाच्या टायमाला फक्त येतात आणि एवढं आम्ही आंदोलन एवढं करून देतो हो. म्हणतात. आंदोलन आंदोलन तुम्ही काय करीत नाही इथं. हा? तर त्याचं काहीच नाही ना. हैदराबाद गॅजेट झाले, लागू झाले, तुम्ही लावलंय, अंमलबजावणी केली म्हणताय, 328 प्रमाणपत्र पण दिले म्हणताय. व्हॅलिडिटी कशी घ्यायची? 6 एसओपी प्रमाणेच घ्यायचं ना घ्यायचं दादा. तर मग यांनी 3 महिने झाले आमचे करून दिले मग नाही. तेच आता जे आता लाड साहेबांनी 2 फोन केले, विखे पाटलांनी 3 केले. कमून देत नाही. मग सांगायचं उत्तर मराठीला मोकळे उत्तर मिळायला लागले. ते 3 महिने झाले त्या खंडारीच्या पोराने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेले संभाजीनगर. रद्दच होणार ना त्याचं ऍडमिशन आता. नाही तर घेऊ नका ना तुम्ही ते गॅजेट. तुम्ही काय म्हणा आम्ही चुकीचा जी आर कार्ड आहे बुवा. करा म्हणा. मार्ग काढू. आम्ही एक बैठक लावतो. सगळे अधिकारी जातपाल अध्यक्ष बोलवतो. हा. आपण ते यावाशी विनंती आहे. तुम्हाला सांगतो त्यांच्यावर काय दबाव येतो. त्यांच्यावर काय दबाव येतो सांगा. तुम्ही त्यांना फ्रीडम द्या. तुम्ही त्यांना सांगा तुला हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र वाटण्यासाठी काय दुरुस्त करायचंय JR मध्ये आणि व्हॅलिडिटी देण्यासाठी त्या वंशावळ समिती मुदत बी संपली बरं का. 1.5 महिना झाला. मुलावर बेसन. म्हणजे ते बोलता बोलता ध्यानात आणून दिलं. मला बारीक घेणं असते तुमचं असं नाही नसू. कारण फेस आमचा पडला नाही इकडं. हे याच्यात त्यांना सांगा वंशावळ समिती आणि जात पडताळणीला तुम्हाला काय निर्देश पाहिजे. अधिक जे सुशिक्षित- ओबीसीला ते करून द्या ना. तुम्हाला गॅजेट तर द्यायचे ना. नसतं तुम्ही सांगा स्वातंत्र्यपूर्व काळातला आम्हाला मान्य नाही तर मग इंग्रजाचं अस्तित्व इथं होतं. इंग्रजी कशा काय करते भारतात. तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातले सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचे, हैदराबाद गॅजेटियरचे अशी कुणकुण कानावर आली सरकारकडून आमच्या म्हणून सांगायला तुम्हाला की स्वातंत्र्यपूर्व काळातला दस्तावेज कसा लावा बाबा. जर स्वातंत्र्यपूर्व काळातले तुम्हाला दस्तावेज मान्य नाही तर मग इंग्रजी कसं का मान्य. स्वातंत्र्यपूर्व काळातलं छत्रपती शिवरायांनी केलेलं स्वराज्य हे मान्य नाही का काय मग तुम्हाला. राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी देशभर सगळे मंदिर उभा केले. त्यांचं अस्तित्व मान्य नाही का काय. त्या दस्तावेज तुम्हाला मग जुना मान्य नाही का शिलालेख तुम्हाला ते दादा आपण हैदराबाद गॅजेट मधल्या नोंदी ग्राह्य धरल्याच ना. धरले तर देण्यात नाही. त्या सापडल्या मार्ग आपल्याला. काढू ना आपण सर. हो ते काढूया ना दादा. काय अडचण नाही. आता बघा आता झालं 1 वर्ष झालं ना.